हा आहे सोमनाथ, गिरनार आणि द्वारका सिरीजचा भाग 3। सोमनाथचं दर्शन घेऊन मी निघालो पुढच्या प्रवासाला, जे म्हणजे गिरनार। त्यासाठी मी आलो रेल्वेने वेरावळवरून जुनागडला। जुनागड म्हणजे गिरनार जवळचं रेल्वे स्टेशन। इथून मी 30 रुपये प्रति व्यक्ती अशी रिक्षा केली, जिने मला गिरनारच्या पायथ्याशी सोडले। आणि अगदी पायथ्याजवळच मला जैन धर्मशाळा मिळाली, जिथे मी राहिलो, जे की मला 600 रुपयामध्ये 24 तासांकरता मिळाली। इथे तुम्हाला हिंदू आणि जैन अशा दोन्ही धर्मशाळा मिळतील, तसेच हॉटेलही मिळेल। इथेच पहिल्या पायरीवर श्री स्वामी समर्थ यांचे मंदिर आणि हनुमंताचंही मंदिर आहे। दर्शन घेऊन आणि पहिल्या पायरीवर नारळ फोडून मी रात्री 1 वाजता गिरनार चढायला सुरुवात केली। तर गिरनारला आहेत 10,000 पायऱ्या आणि सुरुवात झाली। महाराज सोबत होते। जसं जसं एक एक पायरी चढत होतो, घाम येत होता, दम लागत होता, पण थांबायचं नाही एवढंच मनात होतं। वाटेत तुम्हाला लिंबू पाणी, ज्यूस आणि खायची दुकानं मिळतील। गिरनार पर्वतावर 100हून अधिक छोटी छोटी मंदिरे आहेत, जे तुम्हाला वाटेत दिसतील। अर्धा टप्पा पार झाला म्हणजे 5,000 पायऱ्या आणि मी पोचलो अंबाजी मातेच्या मंदिराजवळ, जे की एक शक्तिपीठ आहे। तिथून गुरु शिखर अजून 5,000 पायऱ्या आहेत। छोटा ब्रेक घेऊन मी पुन्हा चढायला सुरुवात केली आणि आता जसं जसं वरती जात होतो, थंडी सुरू झाली होती। खूप वारा येत होता, चालायला अवघड जात होतं, पण थांबायचं नाही एवढंच मनात होतं। आणि आता पोचलो गोरखनाथांच्या टेकडीजवळ। गोरखनाथ नाथ संप्रदायातील महान योगी होते आणि मच्छिंद्रनाथांचे शिष्य मानले जातात। गोरखनाथ महाराजांनी गिरनारवर दीर्घ साधना केली। गिरनारवरील गोरखनाथ मंदिर हे त्यांच्या तपश्चर्येच्या जागेवर उभारलेले आहे। इथून दत्त शिखर दिसू लागले आणि दर्शनाची ओढ आणखी वाढली। पुढे कमानीजवळ पोचलो। आता थोडंच अंतर बाकी होतं। पोचता पोचता 5 वाजले। थोड्याच वेळात गुरुदेव दत्त यांच्या पादुकांचे दर्शन झाले। इथे मंदिरात मोबाईल कॅमेरा अलाउड नाही आणि परतीच्या प्रवासाला निघालो। इथे खाली दत्त धुनी आहे, जिथे दत्त मंदिर आहे आणि महाप्रसादही मिळतो, तो नक्की घ्या। गिरनार पर्वतावरील दत्त मंदिर हे भगवान दत्तात्रयाने जिथे प्रत्यक्ष वास केला आणि 12,000 वर्षांपर्यंत तपश्चर्या केली, अशी श्रद्धा असलेलं एक पवित्र स्थान आहे, जिथे आजही दत्तभक्त योगी तपश्चर्या करतात, तसेच 10,000 पायऱ्या चढून पोचतात, जिथे अनेक जैन मंदिरे आणि प्राचीन संस्कृतीचे वैभव दिसते। आज जे दत्तात्रयांचे मंदिर गिरनारच्या सर्वोच्च शिखरावर आहे, ते त्याच तपभूमीचे प्रतीक मानले जाते। म्हणूनच आजही भक्त मानतात, गिरनारवर दत्त अजूनही उपस्थित आहे। आणि दुपारी 12 वाजता मी खाली उतरलो। तर अशा प्रकारे माझं दर्शन झालं। आता माझा पुढचा प्रवास होता, तो म्हणजे श्रीकृष्ण नगरी द्वारका। ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत, त्यासाठी फॉलो करा।